एकदम टेस्टी असा ढोकळा बनवला तर 20 मिनिटात होतो रेडी. मी हे बेसन पीठ घेतले, 1 कपाने 1.5 कप बेसन पीठ घेतले. इथे काय घेतले बघू, चवीपुरतं मीठ, 2 चमच साखर, तेल, हिंग, 2 चमच लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून घेतली, 2 चमच लिंबाचा रस ह्यात टाकून घेऊ. 1.5 कप बेसन पीठ घेतले, 1 कप पाणी घेऊ. असं बॅटर करून घेऊ मिक्सर मध्ये लावून. एकदम छान असं बॅटर झालं तर काढून घेऊ. 2 चमच तेल टाकून घेऊ, 1 चमचा इनोचं टाकू. बॅटर एकदम छान असं फुगले. कुकरच्या डब्याला तेल लावून त्याला टाकू बॅटर. कुकरच्या डब्याला असं टॅप करू आपण केक सारखं. कुकरमध्ये मांडू आपण. कुकरचं झाकून मस्त असं उकडून घेऊ. कुकरची शिट्टी काढून घ्यायची. कुकर काढून घेऊन आपण उकडलाय का एकदम छान असं फुगला. तर शिजलाय का बघून आपण. थोडासा राहिलाय असं हे चिटकते. आपलं ढोकळा एकदम छान असं उकडलं तर काढून घेऊ आपण. एकदम छान असं पंचचा फुगलाय ढोकळा आपला. आपण तडका देण्यासाठी तेल गरम करायचे, जिरी मोहरी टाकून घेऊ, मिरची टाकून छान असं फ्राय करून घेऊ. कोथिंबीर टाकून कढईमध्ये थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये आपण ते टाकून घेऊ. एकदम छान अशी रेसिपी आवडते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.